कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आज अचानक बेत कसला? बाबांना गुलाबजाम आवडतात ना, म्हणून बनवते। बाबा आज खूप दिवसांनी घरी येतात ना, खूप दिवसांनी घरचं जेवणार आहेत, म्हणून सगळं त्यांच्या आवडीचं। पण एक लढाई तू जिंकलीस नेत्रा। मला खरंच वाटलं नव्हतं की शेखर परत येतील। अशा या घरातली एक व्यक्ती जरी घरापासून दूर गेली ना, ती घराची शोभाच निघून जाते। घरातले सगळे जण जेव्हा एकत्र असतात, एका छताखाली आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात, तेव्हाच घराला शोभा येते। मला माहिती आहे फाल्गुनीताई आणि केतकी काकूंच्या मनात बाबांबद्दल जो राग आहे तो जायला थोडा वेळ जाईल, पण तो जाईल। मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल। खरंय। तुम्हाला माहिती आहे मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा बाबा मला पहिल्यांदा भेटायला आले होते। मी आधी त्यांना नाहीच म्हणाले, म्हटलं मी नाही येणार इथे। पण आज मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं या घरात येण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता। मी या घरात आले ना तेव्हा काहीच सोपं नव्हतं माहितीये। एकीकडे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका होता आणि दुसरीकडे या घरातल्या प्रत्येकाला आपलंसं करायचं होतं। पण या घराने मला कधी आपलंसं केलं मलाच कळलं नाही, आणि ते सगळं बाबांमुळे झालं। ही नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमच्या समोर आहे ती फक्त बाबांमुळे। आणि म्हणून जेव्हा बाबा घरातून जात होते ना तेव्हा मला खूप त्रास झाला, म्हणून मी त्यांना थांबवण्याचा इतका प्रयत्न केला, सगळ्यांना हाका मारत होते, पण कोणीच आलं नाही। तुझं खरंच कौतुक वाटतं मला। एखाद्या व्यक्तीला तू आपलंसं केलंस ना की मग जग इकडचं तिकडे गेलं तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेस, तू साथ देतेस त्या व्यक्तीला। माझ्या बाबतीत पण बघ ना, म्हणजे कोण कुठले मी, पण मला साथ दिलीस, मला समजून घेतलंस तू। अख्ख्या घराच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस तू। होईल सगळं व्यवस्थित। पण कधी निघालेस शेखर? तासाभरापूर्वी निघालेत कोल्हापूरहून, फ्लाईटने येत आहेत। एव्हाना पोहोचले असतील पुण्याला। तन्मय जाणार आहे ना त्यांना आणायला? हो, तन्मय गेला एअरपोर्टला। मग येतील लवकरच। तुझं चालू दे, मी आले पटकन। हो। सर, जाधवांचं काय? त्याचं काय? त्याला सांग मी त्याला पैसे वाढवून देतो। म्हणजे 40 कोटीचं डील झालेलं आहे, पण फार फार तर 10 कोटी वाढवून 50 कोटीला डील क्रॅक कर म्हणा। पण सर, पैसे वाढवून दिले तर अद्वैत इम्प्रेस कसं होणार? एनिवेज, पैसे न वाढवता डील कशी क्लोज करायची हे मी बघते। एक मिनिट, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही। उगाच स्वतःचं डोकं लावून काहीतरी गोंधळ घालून ठेवशील आणि अद्वैतला कळलं ना तर नोकरीवरून काढून टाकेल तो तुला। उगाच प्रॉब्लेम क्रिएट करशील। आपल्याला अजून काम पूर्ण करायचंय। डोंट वरी सर, आता बघाच तुम्ही मेघनाची जादू। चला निघायचं। तू एकाच लढाईत माझ्या बरोबर आहेस ग, पण मी 2-2 फ्रंट्सवर लढतो। एक इथे ऑफिस मध्ये आणि दुसरं घरी। ही ऑफिस मधली लढाई अशी चुटकी सरशी आपण जिंकू, पण घरी मला एक बॉम्ब टाकायचा आहे।
म्हणजे कसं दोन्हीकडे आपलंच वर्चस्व असेल. ओके देन गो अहेड. केदार काका, काय सुनबाई, लाडक्या सासऱ्याच्या स्वागताची तयारी वगैरे झाली की नाही? सासऱ्यावर उधळायला फुलं, औक्षणाला ताट सगळं तयार ठेव. नाही तू स्वप्न बघत असतील ना, तुझा लाडका सासरा परत येणार वगैरे, आणि मग पुन्हा एकदा आपलं घर जोडलं जाणार. हो ना? पण मी तुला आधीच सांगितलं होतं, तू घर जोडायचा प्रयत्न कर, मी ते उद्ध्वस्त करेन. तो पुन्हा जोडायचा प्रयत्न कर, मी पुन्हा उद्ध्वस्त करेन. आत्ताच ऐकून ठेव, एक दिवस ह्या घराची मी अशी अवस्था करीन की हे तुझं सो कॉल घर पुन्हा उभंच राहणार नाही. हे बघा काका, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी पण तुला पहिल्यांदाच सांगतोय, नीट लक्ष देऊ नये. शेखरची वाट बघू नकोस. अगं म्हणजे हे सगळं मी तुला का सांगतोय, तू इतकी त्याच्या स्वागताची वगैरे तयारी केली आहेस तर तुझी मेहनत फुकट जाऊ नये म्हणून सांगतोय. शेखर घरी परत येणार नाही. म्हणजे हल्ली ऍक्सिडेंट्स खूप वाढलेत ना, म्हणून सांगतोय. काका, बाबांपासून लांब राहायचं. बाबांना जर का काही झालं ना. नाही 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 सुनबाई, तू एकदम घाबरून जाऊ नकोस. अगं तू परत येणार नाही म्हणजे येणारच नाही असं नाही, तो घरी परत येणार ना. तोंडात तुळस, नाकात कापूस, प्रेत म्हणून येणार. फक्त राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, तुझ्या लाडक्या सासऱ्याचं आणि त्या रुपाली म्हात्रेचं गोंडस बाळ तन्मय. अगं आपला तन्मय तो उगाच जीव गमावणार. माझ्याशी पंगा घेते. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.